प्रेक्षक हो नमस्कार. कदर, ज्याला ॲलोपॅथीमध्ये कॉन असं म्हणतात, तर त्याची चिकित्सा करायला पेशंट आपल्याकडे आलेला होता. पहिल्या वेळेला त्यांचं आपण अग्निकर्म केलं. आता हे दुसरं सेशन होतं. पहिले 1 मेला आलेले, त्यानंतर आज आलेले. तर तिथला भाग जो आहे उजव्या पायाच्या तळव्याचा बोटांच्या थोडा खालचा जो उंचवट्याचा भाग असतो तिकडे कदर झालेलं. तर तो जास्त उंचवटा दिसला या वेळेला आपल्याला. मग अग्निकर्मचे खूप सेशन लागले असते, त्यापेक्षा छेदनकर्म करायची अवस्था होती, म्हणजे कट करायची. तर ते आपण कट केलं आणि कट केल्यानंतर जो भाग राहिला त्याचा आपण अग्निकर्म केलं. बघू शकता तुम्ही केवढा भाग आपण कट केला आहे, मोठा होता तो. ठीक आहे. तर कदरमध्ये असं छेदनकर्म पण आपण करायची गरज पडते. फक्त जर अग्निकर्म करत राहिलं तर अग्निकर्माचे जास्त सेशन लागू शकतात, खास करून ज्या वेळेला कोरडा वृक्ष आणि उंचवटा असलेला भाग असेल त्यावेळेला पहिलं छेदनकर्म करायचं आणि मग अग्निकर्म करायचं. नमस्कार, मी डॉक्टर मंगेश पी देसाई, यशायू 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे. आणि आपण हे छेदन केलेल्या आणि भागाचं हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि अग्निकर्माबद्दल माहिती दिलेली आहे. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.